नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे। चला पहिल्यापासून सुरू करूया। पहिला आहे मित्रांनो शिखर कळसुबाई। कळसुबाई हे 1 नंबरचं शिखर आहे, ज्याची उंची आहे 1646 मीटर आणि हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतं आणि याचं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर। कुठलं? कळसुबाई। ओके। त्यानंतर आहे दुसरं साल्हेर। त्याची उंची आहे 1567 मीटर। जिल्हा आहे नाशिक। हे सह्याद्रीतील एक महत्त्वाचे शिखर आहे। तिसरे येतं महाबळेश्वर। याची उंची आहे 1438 मीटर आणि हे पडतं सातारा जिल्ह्यामध्ये आणि हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, हवेचं ठिकाण सुद्धा आहे म्हणून ओळखले जाते। तर मित्रांनो, आता चौथा आहे पॉइंट हरिश्चंद्रगड। याची उंची आहे 1424 मीटर। हे सुद्धा अहिल्यानगरमध्ये पडतं आणि हे ऐतिहासिक किल्ला आणि ट्रेकसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। कशासाठी प्रसिद्ध आहे? ऐतिहासिक किल्ला आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे। आता पुढे जाऊया। सप्तशृंगी ह्याची उंची आहे 1416 मीटर आणि हे कशात पडतं? नाशिकमध्ये पडतं आणि देवी सप्तशृंगीचे येथे मंदिर आहे। हे प्रसिद्ध काय आहे? देवी सप्तशृंगीचे मंदिर। त्यानंतर येतो तोरणा किल्ला म्हणजे शिखरच आहे ते। आता याची उंची किती असते? 1404 मीटर। कुठे आहे ते? पुण्यामध्ये आहे आणि वैशिष्ट्य काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला जिंकलेला किल्ला। ही माहिती तर आपल्याला माहितीच असेल। तर चला पुढे जाऊया। आता 7वा आहे अस्तंबा। याची उंची आहे 1325 मीटर आहे। तो नंदुरबारमध्ये पडतो। सातपुड्यातील उंच शिखर आहे ते। आपण जाऊया त्र्यंबकेश्वरकडे। त्र्यंबकेश्वरची उंची आहे 1304 मीटर। ते पडतं नाशिकमध्ये आणि याचं वैशिष्ट्य आहे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे स्थान आहे। आता 9वा पॉइंट आहे तौला। हे तर मित्रांनो काही जणांनी प्रथमतच ऐकलं असेल। तर तौला याची उंची आहे 1231 मीटर। हे सुद्धा नाशिक या जिल्ह्यामध्ये पडतं आणि नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शिखर म्हणून सुद्धा ते ओळखलं जातं। तर चला पुढे जाऊया। पुढचं कुठलं शिखर आहे? तर वैराट। तर याची उंची आहे 1177 मीटर। हे अमरावती जिल्ह्यामध्ये पडतं आणि याचं वैशिष्ट्य आहे विदर्भातील एक प्रसिद्ध शिखर म्हणून ते ओळखलं जातं। तर आता पुढे जाऊया। चिखलदरा हे शिखर आहे। याची उंची आहे 1115 मीटर आणि ते सुद्धा अमरावतीमध्ये पडतं। याचं वैशिष्ट्य आहे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आपण म्हणू शकतो त्याला। आता पुढे जाऊया। हनुमान। तर ह्याची उंची आहे 1063 मीटर आणि हे पडतं धुळे जिल्ह्यामध्ये आणि हे धुळे जिल्ह्यातील एक उंच शिखर आहे। तर शेवटचा आहे गडलगट्टा। तर ह्याची उंची आहे 967 मीटर आणि हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतं आणि ह्याचं वैशिष्ट्य आहे गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचे शिखर आहे हे। आणि आता मित्रांनो खाली ही टीप दिली आहे बघा, ती वाचून दाखवतो। ही शिखरे सह्याद्री पर्वतरांगा, सातपुडा आणि विदर्भातील उच्च भागामध्ये स्थित आहेत। हा एक महत्त्वाची टीप आहे याच्यामध्ये। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे पहिल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।